मालवणी संस्कृती वारसा मंडळाचं हे यंदा 11वं वर्ष आहे। आम्ही 2016 पासून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। दरवर्षी महिलांचा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं। आज पण बघितलं तर जवळजवळ 300-400 महिला आहेत इथे आणि दरवेळी आमचे 5-6 राऊंड होतात। यंदा आम्ही स्पर्धेत बक्षिसं सुद्धा वाढवलेली आहेत। फ्रीज आहे, शेगडी आहे, कुकर आहे, त्याशिवाय महिलांची आवडती पैठणी आणि सोन्याची नथ देखील दिलेली आहे। आणि तसंच या मंडळामार्फत आम्ही एक विशेष असं प्रावीण्य म्हणून एक सोन्याचा हार, म्हणजे कोणतीही महिला जर 3 वेळा विजयी झाली स्पर्धेमध्ये तर तिला हे सोन्याचा हार दिला जातो। अशा आमच्याकडे बहुतेक स्पर्धक आहेत ज्या 2-2 वेळा जिंकलेल्या आहेत। आज बघूया आपण कोणाला सोन्याचा हार मिळतो तर। आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला महिलांचा सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे मिळतोय। काय वैशिष्ट्य आहे का महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, काय वैशिष्ट्य आहे? बघितलं तर महिला सर्वसाधारण बाहेर पडायला बघत नाही, परंतु इथे मालवणचं जे बंदर जेटी आहे ते नारळी पौर्णिमेसाठी नारळ लढायला महिला सहभागी होतात। त्यांना एक वेगळा आनंद मिळतो, कारण महिला कसं आहे पुरुष प्रधान म्हणून हे नारळ लढवले जातात पुरुषांमार्फत, परंतु आमच्या मंडळामार्फत 2016 पासून या स्पर्धेचं म्हणजे महिलांना सुद्धा संधी दिलेली आहे नारळ लढवण्याची। जनरली महिला नारळ लढवत नव्हते, परंतु या मंडळामार्फत एक नवीन आम्ही ही प्रथा चालू केलेली आहे नारळ लढवण्याची। या ठिकाणी मालवण बंदर जेटी या ठिकाणी गेली 11 वर्ष, हे 11वं वर्ष आहे आमचं। आणि खास म्हणजे विशेषतः महिलांसाठी स्पर्धा आम्ही नारळ फोडण्याची ठेवलेली आहे। दरवर्षी मोठ्या स्वरूपात होत असते, हजारो महिला या ठिकाणी भाग घेतात। आपण देखील पाहत्या मोठ्या आनंदाने महिला नारळ फोडत आहेत, एकमेकाचे हात सांभाळून देखील। आणि मोठमोठ्या स्वरूपाची या ठिकाणी बक्षिसं असतात, सोन्याची नथणी, पैठणी, चांदीची, छल्ला, पैजण, त्याचप्रमाणे TV फ्रीज अशी बक्षिसं असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातल्या महिला या ठिकाणी हजारोच्या संख्येने या बंदर जेटीजवळ येतात ही स्पर्धा खेळायला। आणि या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही यंदा 11व्या वर्षापर्यंत मजल गाठलेली आहे।